एका छोट्याशा शहराच्या कडेला जुनाट पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या 70 वर्षांच्या आसपासच्या एका म्हाताऱ्या महिलेने समाजाला हादरवून टाकणारा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या महिलेला परिसरात कोणी फारसे ओळखतही नव्हते. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरही सबस्क्राईब करा. जी नेहमी फाटकी साडी, डोक्यावर पदर आणि वाकलेली कंबर घेऊन कचऱ्यातून भंगार वेचताना किंवा मंदिराबाहेर बसून भीक मागताना दिसायची, तीच महिला गुपचूपपणे गेल्या काही महिन्यांपासून देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले असून, विशेष म्हणजे ती एका तासासाठी तब्बल 500 रुपये घेत असल्याची कबुली तिने पोलीस चौकशीत दिली आहे. शहरातील एका स्थानिक नागरिकाने संशयास्पद हालचालींची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत या महिलेच्या खोलीवर छापा टाकला असता तेथील परिस्थिती पाहून पोलीसही काही काळ स्तब्ध झाले. कारण त्या खोलीत कोणताही झगमगाट नव्हता. ना महागडे कपडे, ना सौंदर्य प्रसाधने. फक्त एक जुना पलन, फाटकी चादर, देवाचा फोटो आणि कोपऱ्यात ठेवलेली औषधांची बाटली होती. चौकशी दरम्यान त्या वृद्ध महिलेने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपली कहाणी सांगताना म्हटले की, नवरा अनेक वर्षांपूर्वी वारला. मुलगा दारूच्या व्यसनात बुडून मरण पावला. सून घर सोडून निघून गेली आणि नातवंडे अनाथाश्रमात गेली. वय वाढत गेले तसे शरीर साथ सोडू लागले. कामधंदा मिळेनासा झाला. भीक मागून आणि भंगार वेचून पोट भरत नव्हते. औषधांसाठी पैसे नव्हते. अशावेळी काही पुरुषांनी तिच्या परिस्थितीचा फायदा घेत सुरुवातीला पैशाची मदत करण्याच्या नावाखाली शरीरसुखाची मागणी केली आणि हळूहळू तोच व्यवहार नियमित बनत गेला. माझा हा धंदा नाही, ही माझी मजबुरी आहे, असे ती वारंवार सांगत होती. पोलीस तपासात असेही उघड झाले की ती महिला कोणत्याही दलालाच्या संपर्कात नव्हती. ती स्वतःच वेळ ठरवायची, दर ठरवायची आणि मिळालेल्या पैशातून औषधे, भाडे आणि थोडेसे अन्न याची व्यवस्था करायची. परिसरातील काही लोकांनी सांगितले की त्यांनी कधीही त्या महिलेला वाईट वर्तन करताना पाहिले नव्हते. ती शांत, नम्र आणि देवभोळी होती. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण तिला गुन्हेगार ठरवत आहेत, तर अनेक जण व्यवस्थेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एवढ्या वयात जर एका महिलेला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी हा मार्ग स्वीकारावा लागत असेल, तर समाज, शासन आणि कुटुंब व्यवस्था कुठे अपयशी ठरली, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित महिलेला संरक्षण, वैद्यकीय मदत आणि पुनर्वसन देण्याचे निर्देश दिले असून पोलिसांनीही मानवी दृष्टिकोनातून तिच्यावर कठोर कारवाई न करता समुपदेशनाचा मार्ग स्वीकारला आहे. या घटनेने केवळ एका वृद्ध महिलेचा संघर्षच उघड केला नाही, तर वाढत्या महागाईत, एकाकी आयुष्यात आणि तुटलेल्या नात्यांमध्ये जगणाऱ्या असंख्य वृद्धांचे वास्तव समोर आणले आहे.